इचलकरंजी शिवतीर्थजवळ बंद पडली एसटी, काही काळ वाहतुकीची कोंडी। इचलकरंजी शहराचे केंद्रबिंदू असलेल्या शिवतीर्थ येथे असणाऱ्या सिग्नलवर अचानक बिघाड झाल्यामुळे सांगली इचलकरंजी या मार्गावर धावणारी बस बंद पडली। यामुळे काही काळ येथे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। तब्बल 1 तासाने इचलकरंजी आगाराने ही बंद पडलेली बस ओढून बाजूला करीत आगारात नेली। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील असणाऱ्या सिग्नल चौकात इचलकरंजी आगाराची सांगली कोल्हापूर मार्गावर धावणारी एसटी बस क्रमांक MS7C9018 ही अचानक झालेल्या बिघाडामुळे येथील चौकात बंद पडली। यामुळे या सिग्नल चौकात काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। तब्बल 1 तासाने इचलकरंजी आगारच्या वाहन दुरुस्ती विभागाने ही बंद पडलेली बस दुसऱ्या वाहनाने ओढून बाजूला करीत आगारात नेले। बस स्थानक नजीक असल्याने बसमधील प्रवाशांची गैरसोय टाळली असली तरी इचलकरंजी आगारात चांगल्या दर्जाच्या सुस्थितीत असणाऱ्या बसेस नव्याने दाखल व्हाव्यात अशी ही चर्चा प्रवासी वर्गातून होत होती। महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।